मित्रांनो, विचार करा, तुम्ही 10,000 फूट उंचीवर विमानात बसला आहात आणि अचानक विमानावर वीज पडते. विमान हवेतच तुकडे होतं आणि तुम्ही खुर्चीसह थेट खाली ॲमेझॉनच्या घनदाट जंगलात कोसळता. अशा परिस्थितीत जिवंत राहण्याची शक्यता किती? अगदी शून्य. पण 24 डिसेंबर 1971 रोजी एका 17 वर्षाच्या मुलीने मृत्यूला केवळ हुलकावणीच दिली नाही, तर ॲमेझॉनच्या काळजातून ती जिवंत बाहेर आली. तर ही कहाणी आहे जगातील सर्वात मोठ्या चमत्काराची, म्हणजेच जुलियाने कोपेकेची. 24 डिसेंबर 1971ची ती सकाळ इतर दिवसांसारखी सामान्य वाटत होती. पेरू देशाची राजधानी लिमामध्ये नाताळचा उत्साह ओसंडून वाहत होता. 17 वर्षाची जुलियाने कोपेके आणि तिची आई मारिया या दोघीही विमानात बसण्यासाठी सज्ज होत्या. त्यांचे ध्येय होते ॲमेझॉनच्या जंगलातील पेंगुआना रिसर्च स्टेशनवरती पोहोचणे, जिथे जुलियानीचे वडील हॅन्स विल्यम्स त्यांची वाट पाहत होते. संपूर्ण कुटुंबाला एकत्र ख्रिसमस साजरा करायचा होता. त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता, म्हणून त्यांनी लान्सा एअरलाईनच्या फ्लाईट 508चे तिकीट काढले होते. या एअरलाईनची प्रतिमा फारशी चांगली नव्हती. लोक चेष्टेने म्हणायचे की लान्साची विमाने आकाशात उडण्यासाठी नाही, तर जमिनीवर पाडण्यासाठीच बनली आहेत. Mom, are you sure about this flight? We have no choice, Julian. We must board. पण सण जवळ असल्याने इतर सर्व विमाने फुल्ल होती आणि नाईलाजाने त्यांनी त्याच लॉकहीड इलेक्ट्रा विमानात पाऊल ठेवले. विमानाने उड्डाण केले आणि सुरुवातीची 20 मिनिटे अगदी शांततेत गेली. प्रवाशांना नाश्ता दिला जात होता आणि सर्वजण ख्रिसमसच्या गप्पांमध्ये मग्न होते. पण जसे जसे विमान अँडीज पर्वतरांगांच्या वर पोचले, तसे तसे बाहेरचे हवामान अचानक बिघडले. निळे आकाश गडद काळ्या ढगाने झाकून गेले. विमानाबाहेर विजांचा इतका भयानक कडकडाट सुरू झाला की विमानातील लहान मुले घाबरून रडू लागली. वैमानिकांनी विमान वादळाच्या वर नेण्याऐवजी किंवा वळवण्याऐवजी थेट वादळाच्या मधोमध घातले. विमान एखाद्या खेळण्यासारखेच हवेत हेलकावे खाऊ लागले. ओव्हरहेड कंपार्टमेंट्समधील प्रवाशांचे सामान बाहेर पडून लोकांच्या अंगावरतीच पडू लागले. लोकांच्या किंकाळ्या आणि विजांचा आवाज यामुळे विमानात नरक निर्माण झाला होता. तेव्हाच एक प्रचंड वीज विमानावर आदळली आणि उजव्या पंखाला आग लागली. काही क्षणातच विमानाचे तुकडे झाले आणि 10,000 फूट उंचीवर जुलियाने तिच्या सीटसह विमानातून बाहेर फेकली गेली. तिला फक्त तिच्या आईचे शेवटचे शब्द ऐकू आले होते आणि ते होते, आता सर्व संपले. जुलियाने जेव्हा विमानातून बाहेर फेकली गेली तेव्हा तिच्या आजूबाजूला फक्त काळोख आणि जोराचा वारा होता. ती तिच्या 3 सीट्सच्या बेंचला बांधलेली होती. 3 किलोमीटरवर उंचीवरून खाली पडत असताना तिला आपण जिवंत राहू याची कोणतीही आशाच नव्हती. पण इथेच निसर्गाने एक मोठा चमत्कार केला. ज्या सीटवरती बसली होती ती सीट हवेत प्रचंड वेगाने गोल फिरू लागली होती, ज्यामुळे तिचा जमिनीवर पडण्याचा वेग लक्षणीयरित्या कमी झाला होता. वादळातील गरम हवेच्या लोटाने तिला काही काळ वरच्या दिशेला ढकलले, ज्यामुळे एखाद्या पॅराशूटसारखा परिणाम झाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ॲमेझॉनची झाडे. ॲमेझॉनची जंगल इतके घनदाट आहे की फांद्यांनी आणि वेलींनी एखाद्या जाळ्याप्रमाणे तिची गती कमी केली. ती थेट जमिनीवरती न आदळता फांद्यांमध्ये अडकत अडकत हळूहळू खाली पडली. 25 डिसेंबरच्या सकाळी जेव्हा जुलियानेला जाग आली तेव्हा तिला सुरुवातीला काही समजलंच नाही. ती चिखलात पडली होती आणि तिचा एक डोळा पूर्णपणे सुजलेला होता. तिच्या अंगावर अनेक जखमा होत्या आणि तिचे कॉलर बोन तुटले होते. तिला कन्कशन झाले होते, ज्यामुळे ती पुन्हा पुन्हा बेशुद्ध पडत होती. तिने आपल्या आईला हाका मारण्याचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज बाहेर येतच नव्हता. जेव्हा तिला पूर्णपणे शुद्ध आली तेव्हा तिला कळून चुकले होते की तिने मृत्यूला हुलकावणी दिली आहे. पण आता तिच्यासमोर जिवंत राहण्याचे खरे आव्हानच होते. तिच्याकडे तिचा चष्मा नव्हता, तिचा एक सँडल देखील हरवला होता आणि तिने घातलेला पातळ फ्रॉक फाटला होता. ॲमेझॉनचे जंगल हे जगातील सर्वात धोकादायक ठिकाणापैकी एक मानलं जातं, जिथे प्रत्येक पावलांवरती विषारी साप, मगरी आणि जगप्रसिद्ध गोलियात कोळी सावध शोधतच असतात. पण जुलियाने अजिबात डगमगली नाही, कारण तिने आपल्या आईवडिलांकडून जंगलात राहण्याचे शिक्षण घेतले होते. जुलियानेला हे चांगले ठाऊक होते की जर ती एकाच ठिकाणी थांबली तर तिला कोणीही शोधू शकणार नाही. ॲमेझॉनचे जंगल वरून इतके दाट दिसते की खालचा जमिनीचा भाग हेलिकॉप्टरलाही दिसत नाही. तिने आपल्या वडिलांनी दिलेला कानमंत्र तिला आठवला, जर तू जंगलात हरवलीस तर पाण्याचा प्रवाह शोध आणि त्याला फॉलो कर. तिला एक छोटासा पाण्याचा तिथे ओढा सापडला. तिने ठरवले की काहीही झाले तरी या प्रवाहाची साथ सोडायचीच नाही. तिने विमानातील सामानाचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि तिथे तिला एक कॅन्डीजचा डबा मिळाला. यात 30 कॅन्डीज होते आणि ते एकमेव अन्न होते. तिने स्वतःला शिस्त लावली की दिवसाला फक्त 2 ते 3 कॅन्डीजच खायच्या. पाणी पिण्यासाठी तिने झाडांच्या पानांवरील थेंब चाटण्यास सुरुवात केली. तिला सभोवताली अनेक रंगांचे मशरूम आणि फळे दिसत होती, पण ती विषारी असू शकतात हे माहीत असल्याने तिने त्यांना स्पर्श देखील केला नाही. चालताना तिच्या पायाला अनेक काटे टोचत होते आणि दलदलीत पाय रुतत देखील होते, पण ती चालतच राहिली.
रात्रीच्या वेळी ॲमेझॉनचे जंगल अधिक भयान व्हायचे. पावसाचा जोराचा आवाज, वन्य प्राण्यांच्या किंकाळ्या आणि गारवा यामुळे तिला झोप येणे अशक्यच होते. तरीही तिने एखाद्या खडकासारखे स्वतःचे मन घट्ट केले होते. तिला माहिती होते की जर तिला आपल्या वडिलांना पुन्हा भेटायचे असेल तर तिला या हिरव्या नरकातून बाहेर पडावेच लागेल. आता जंगलातील 5वा दिवस उजाडला होता. जुलियानेची प्रकृती हळूहळू बिघडत चालली होती. तिच्या हाताच्या एका मोठ्या जखमेत माशाने अंडी घातली होती. काही तासातच त्यातून पांढरे शुभ्र किडे बाहेर आले आणि तिचे जिवंत मांस खाऊ लागले होते. त्या वेदना शब्दात सांगणे अगदीच कठीण होते. तिला आता असं वाटू लागलं होतं की हे किडे तिच्या हाडापर्यंत पोहोचतील आणि तिला आपला हात गमवावा लागेल. भूक आणि वेदनांमुळे तिला आता भास होऊ लागले होते. तिला कधी आपली आई झाडांच्या मागे उभी असल्याचे दिसायचे तर कधी तिला मानवी आवाज ऐकू यायचे. पण जेव्हा ती तिथे पोहोचायची तेव्हा तिथे काहीच नसायचे. असेच पुढे चालता चालता तिला विमानाचा काही भाग दिसला. तिथे तिला 3 प्रवाशांचे मृतदेह दिसले जे जमिनीमध्ये पाय वर करून गाडले गेले होते. ते दृश्य इतके भयानक होते की जुलियाने काही काळ तिथेच थबकली. तिने आपल्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तिला यश आलेच नाही. तिला आता कळून चुकले होते की कदाचित या विमानातील ती एकमेव जिवंत व्यक्ती उरली असेल. या विचाराने ती काही काळ थकली पण पुन्हा एकदा वडिलांच्या आठवणीने तिने जिद्द धरली. ओढा आता हळूहळू मोठ्या नदीत रूपांतरित होत होता. नदीच्या काठावर तिला मगरींच्या आकृत्या दिसू लागल्या होत्या पण तिने नदीचा मार्ग अजिबात सोडला नव्हता. 9 दिवस झाले होते आणि जुलियानेकडे आता चालण्याची ताकद देखील उरली नव्हती. तिच्या जखमा चिघळल्या होत्या आणि तिची त्वचा सडू लागली होती. तिने आता ठरवले की चालण्याऐवजी ती नदीच्या प्रवाहात स्वतःला झोकून देऊन पोहत पुढे जाईल. हे अत्यंत धोकादायक होते कारण नदीत पिरान्हा मासे आणि इलेक्ट्रिक ईल सारखे प्राणी होते. पण मृत्यू समोर दिसत असताना तिने हा जुगार खेळलाच. 10व्या दिवशी पोहत असताना तिला नदीच्या काठावर एक छोटीशी बोट दिसली. सुरुवातीला तिला असं वाटलं की तिला पुन्हा एकदा भ्रम झाला असावा पण जेव्हा तिने त्या बोटीला स्पर्श केला तेव्हा तिला खात्री पटली की ही खरीच आहे. त्या बोटीच्या जवळच एक छोटासा रस्ता वरच्या बाजूला जात होता. जुलियाने आपल्या शरीरातील उरली सुरली पूर्ण ताकद लावून वर चढली. तिथे लाकूड तोड्यांची एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीत कोणीच नव्हतं पण तिथे तिला पेट्रोलचे एक डबकं मिळालं. तिने ते पेट्रोल एका नळीच्या सहाय्याने आपल्या हाताच्या जखमींवरती ओतले. पेट्रोल जखमेवर पडताच तिला मरणप्राय वेदना झाल्या पण पेट्रोलच्या उष्णतेमुळे तिच्या जखमेतील 30 पेक्षा जास्त किडे बाहेर पडले. तिने त्या रात्री त्या झोपडीतच आश्रय घेतला. तिला माहिती नव्हतं की उद्या सकाळी ती जिवंत असेल की नाही पण तिने प्रयत्न करणे अजिबात सोडले नव्हते. दुसऱ्या दिवशी त्या झोपडीचे मालक असलेले 3 लाकूड तोडे तिथे पोहोचले. फाटक्या कपड्यांमधील रक्ताळलेल्या अवस्थेतील आणि सुजलेल्या डोळ्यांच्या जुलियानेला पाहून सुरुवातीला खूप घाबरले. त्यांना असं वाटलं की जंगलातील एखादी वाईट आत्मा असेल पण जुलियाने हळूवार आवाजात स्पॅनिशमध्ये आपली हकीकत पूर्णपणे त्यांना सांगितलीच. त्यानंतर त्यांनी तिला खाऊ घातले, तिची जखम स्वच्छ केली आणि 11व्या दिवशी तिला एका मोठ्या शहरात घेऊन गेले. जेव्हा ही बातमी पसरली तेव्हा संपूर्ण पेरू देश आश्चर्याने थक्क झाला होता. 10,000 फुटांवरून पडून 11 दिवस जंगलात एकटी राहून जिवंत परतलेली जुलियाने कोपेक्यू ही जगातील एक चमत्कार बनली होती. नंतरच्या तपासात असं आढळलं होतं की विमानातील इतर 14 प्रवासी अपघातातून त्या वाचले होते पण त्यांनी जागेवरून हालचाल न केल्यामुळे आणि मदतीची वाट पाहत राहिल्यामुळे ते तिथेच उपासमारीने आणि जखमांनी मरण पावले. पण जुलियाने मार्ग शोधला आणि ती वाचली. तिने आपल्या आईला या अपघातात गमावले पण तिने तिचे स्वप्न पूर्ण केले. आज जुलियाने एक प्रसिद्ध जिओलॉजिस्ट आहे आणि ती आजही ॲमेझॉनच्या जंगलाच्या संरक्षणासाठी काम करते. ही कथा आपल्याला शिकवते की संकटात घाबरून जाण्यापेक्षा जर आपण आपल्या ज्ञानाचा आणि हिमतीचा वापर केला तर आपण मृत्यूच्या जबड्यातून देखील बाहेर येऊ शकतो.